लढवय्या वृत्तीपणा असेल किंवा त्यांची समाजसेवा असेल, या तिन्ही फॉर्मॅटमध्ये साहेबांनी भरपूर काय दिलंय आणि या पहिल्याच पर्वासाठी मात्र शिवासाहेबांनी दिलेलं हे योगदान हे न विसरणार आहे. यामुळेच मी सर्व खेळाडूंच्या माध्यमातून, आयोजकांच्या माध्यमातून, संपूर्ण क्रीडा रसिकांच्या माध्यमातून आणि आमच्या संपूर्ण टेक्निकल पॅनलच्या माध्यमातून तुमचं मनपूर्वक आभार व्यक्त करतो आणि घेऊन जातो पुन्हा एकदा मैदानाच्या दिशेने, जिथे मात्र सेमीफायनल 1 अर्थातच उपांत्य फेरी सामना क्रमांक पहिला आपल्याला जरूर पाहायला मिळणार आहे. या फेरीमध्ये जो जिंकेल तो मात्र थेट प्रवेश करेल फायनलमध्ये आणि निश्चित स्वरूपाने एक मोठी धनराशी जरूर घेऊन जाईल घरी. परंतु जो संघ पराभूत होईल त्या संघाला अजून एक संधी असणार आहे तिसऱ्या पोझिशनचं पारितोषिक पटकावण्याची. म्हणजे ही मॅच इम्पॉर्टंट तर आहेच, परंतु या सामन्यामध्ये जर का तुम्ही परास्त झालात तर तुमचे स्वप्न भंग होतील विजेते होण्याचे, परंतु तिसऱ्या पारितोषिकासाठीचं एक स्वप्न तुमचं मात्र निश्चित स्वरूपाने पुन्हा एकदा जागा होणार आहे. तर सेमीफायनल 2 थोड्याच वेळामध्ये या मॅचच्या नंतर आपल्याला पाहायला मिळणार आहे. एक एक्झिबिशन मॅच देखील तुमच्यासाठी येणार आहे. भरपूर सारी क्रिकेटची खमंग मेजवानी आपल्याला मागील 2 दिवसामध्ये निश्चित स्वरूपाने अगदी जवळून चाखायला मिळाले आणि आज या स्पर्धेचा शेवटचा दिवस आहे, आज या स्पर्धेचा अंतिम दिवस आहे, आज या स्पर्धेची रजा घेण्याचा दिवस आहे. परंतु 2 दिवस चाललेली खमंग क्रिकेटची मेजवानी भरपूर आनंद देऊन गेली आहे, भरपूर काय देऊन गेली आहे, भरपूर गोड आठवणी देऊन गेली आहेत, भरपूर साऱ्या गोष्टींना मात्र गोळा करून गेली आहे आणि ही संपूर्ण स्पर्धा मात्र आपल्याला भरपूर काय सांगणारी असणार आहे, भरपूर काय देणारी असणार आहे. आणि या सर्व गोष्टींची चर्चा, या सर्व गोष्टींची मात्र सातत्याने डिस्कशन, या सर्व गोष्टी होतच राहतील. परंतु मॅचला करूयात लवकरात लवकर सुरुवात, हीच असेल विनंती दोन्ही टीम्सला. हॅलो हॅलो. तर थँक्यू सो मच. पुन्हा एकदा सायंकाळच्या सत्रामध्ये जमलेल्या तमाम क्रीडा रसिकांचं यूट्यूबच्या माध्यमातून जे प्रेक्षक वर्ग जुडले गेले त्यांचं देखील मी सहर्ष स्वागत करतो. गोराई प्रीमियर लीग सीझन 1 GPL 1 मध्ये मनपूर्वक सहर्ष स्वागत असेल. एक अप्रतिम, एक देखणी क्रिकेटची स्पर्धा, एक लाजवाब अशी क्रिकेटची स्पर्धा आणि आजच्या दिवसातील पहिली सेमीफायनल, या संपूर्ण स्पर्धेतली मी तर म्हणेन की पहिली सेमीफायनल इथं मात्र मैदानाच्या आतमध्ये चालू आहे. 2 टीम्स ज्यांच्या दरम्यान ही मात्र मॅच असणार आहे. एकीकडे आपण पाहतोय क्षेत्ररक्षण करण्यासाठी आर्यन 11 या टीमला, ज्यांनी मात्र टॉस जिंकलाय आणि प्रथम क्षेत्ररक्षण करण्याचा निर्णय घेतलाय आणि अपोजिट टीम अर्थातच त्यांचा प्रतिद्वंदी संघ ज्यांना मात्र आपण फलंदाजीच्या भूमिकेमध्ये पाहतोय अर्थातच गोराई किंग्स. लीग स्टेजमधलं जर का विश्लेषण सांगायचं म्हणलं या दोन्ही टीम्सचं
तर आर्यनने 3 मॅचेस खेळले, 2 सामन्यांमध्ये त्यांनी विजय नोंदवलाय, 1 पराभूत झालेत. आणि दुसरीकडे जर का सांगायचं म्हटलं तर गोराई किंग्स अनस्टॉपेबल राहिलेत, 3ही मॅच मध्ये 3 विजय त्यांनी फडकवलेत. तर ही मॅच कोण जिंकेल, कोण पराभूत होईल, पहिला सामना सेमी फायनलचा. लेट्स प्ले द गेम. पहिला चेंडू लेफ्ट आर्म ओव्हर द विकेट घेऊन येतात गोलंदाज पॅट्रिक. ते सर्रार वेगवान गोलंदाज गोराई एक्सप्रेस याला मात्र आपण पाहतोय ऑन मार्क. पहिला चेंडू आखूड टप्प्याची लाईन होती, यावेळेस मात्र चेंडूला लॉफ्ट केले, कव्हरच्या डोक्यावरून खेळण्याचा प्रयत्न, लॉफ्टेड ड्राईव्ह. एक्स्ट्रा कव्हर मध्ये मात्र चेंडूला रोखलं गेले आणि 2 धावा वेगाने मात्र इथं कंप्लीट केल्या गेल्यात. ओपनिंग पेयर ऋषी आणि त्याचबरोबर आपण पाहतोय सुशांत कदम यांना. सुशांत यांनी मात्र धावसंख्येचं खातं उघडलंय, धावसंख्येचा श्रीगणेशा केलाय. वैयक्तिक आणि सांघिक कोट्यामध्ये डावखुर हाताचे फलंदाज आहेत आणि निश्चित स्वरूपाने डावखुर हाताचे फलंदाज ज्या वेळेला फलंदाजी करतात, ज्या प्रकारे गोलंदाजी करतात, त्यांचा खेळ थोडासा पाहण्याजोगा असतो. एक वेगळी सुंदरता आपल्याला पाहायला मिळते आणि हेच मात्र कदाचित आपल्याला पाहायला मिळते. लोअर फुटवा चेंडू ऑन साइडला मिड ऑन मध्ये तटवला गेलाय. चांगलं क्षेत्ररक्षण इथं मात्र आपल्याला पाहायला मिळते. अमय तिथे उपस्थित होते, देखणं क्षेत्ररक्षण अमय यांच्या माध्यमातून जरूर आपल्याला पाहायला मिळते. 3 धावा स्कोर कार्ड वरती आल्यात. सुरुवात झाली आहे सेमीफायनल नंबर 1 ला. इथून जो जिंकेल तो मात्र थेट प्रवेश करेल महाअंतिम मॅच मध्ये, मेगा फायनल मध्ये, आणि सुनिश्चित करेल आपलं एक पारितोषिक, प्रथम किंवा द्वितीय क्रमांकाचं. GPL गोराई प्रीमियर लीग सीझन 1 एक अप्रतिम दर्जेदार अशी क्रिकेटची स्पर्धा, एक मोठी क्रिकेटची स्पर्धा. संपूर्ण वर्षभर तुम्ही किती मोठ्या टुर्नामेंट्स खेळता, किती मोठे टूर्स करता, किती लाखाच्या स्पर्धा जिंकता, याहून अधिक महत्त्वाचं असतं की तुम्ही तुमच्या विभागातली सर्वात मोठी क्रिकेटची स्पर्धा, जी सध्याच्या घडीला प्रीमियर लीगच्या रूपामध्ये भरपूर साऱ्या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळते. प्रत्येक विभाग आणि त्यांची एक प्रीमियर लीग, हे एक समीकरण जोडलं गेलंय. आणि जर का सांगायचं म्हणलं तर जिथून IPL ला सुरू झाली, ICL ला सुरुवात झाली, आणि तिथून मात्र एक वेगळं क्रिकेटचं रूपडं आपल्याला जरूर पाहायला मिळालं. त्याच्यामध्ये प्रीमियर लीग्स यांना मात्र एक विशेष स्थान दिलं गेलंय. बॅकफुटला जात चेंडूला हलक्या हाताने स्टेअर केलं गेलंय. पॉइंटच्या दिशेमध्ये सुधीर तिथं उपस्थित आहेत. अनस्टॉपेबल सुधीर, काय खेळ राहिलाय मागच्या मॅच मध्ये. 42 धावांची नाबाद इनिंग त्यांनी साकारली आणि अक्षरशः मंत्रमुग्ध करून सोडलं होतं तमाम क्रीडा रसिकांना. तो सुधीर पुन्हा एकदा लाईमलाईट मध्ये आलाय. एक सुंदर देखणा खेळाडू, टेक्निकली स्ट्रॉंग माइंड हा खेळाडू आहे आणि त्यांनी मात्र या मैदानावरती त्याची उपस्थिती पुन्हा एकदा दर्शवली आहे. सिंगल जरूर इथं मात्र बटोरली गेली आहे. 4 धावा स्कोर कार्ड वरती आपल्याला पाहायला मिळतात 3 गड्या 3 चेंडूंच्या समाप्तीनंतर. यावेळेस मात्र लॉफ्टेड ड्राईव्ह खेळला गेला एक्स्ट्रा कव्हरच्या दिशेने. पुन्हा एकदा चेंडू कुठे जाऊन विसावेल हे पाहणं जोगा असेल, परंतु तत्पूर्वी 2 धावा वेगाने कंप्लीट केल्या गेल्यात. चांगला वापर केला जातोय सुधीरच्या माध्यमातून. 30 यार्ड सर्कलला सातत्याने भेदलं जाते, परंतु नैसर्गिक अडथळे आपल्याला वारंवार पाहायला मिळत आहेत. ज्या प्रकारे या आधीच्या मॅच मध्ये ओमकारने उल्लेख केला की मुंबई परिसरामध्ये जेव्हा तुम्ही क्रिकेट खेळता त्यावेळेला मात्र तटपुंजा सीमारेषा आपल्याला जरूर पाहायला मिळतात. तुम्हाला डिक्लेअरचं झोन असेल ते सातत्याने जवळ पाहायला मिळतं, ज्यामुळे सरळ असेल किंवा यू शेपमध्ये मोस्टली आपल्याला षटकार चौकार पाहायला मिळतात. याच्या मागची कारणं जर का असेल तर ती म्हणजे चारो तरफ आपण पाहतोय शाहूखेडे आपण पाहतोय, हे सिमेंटचं जे जंगल वाढलं गेलंय ना, वसाहतीकरण, हे कदाचित असावं. ज्यामुळेच की काय आपण पाहतोय की षटकारां चौकारांच्या या लांब्या खुंटावल्या गेल्यात. आणि अशा टेक्निकल बाबतींमध्ये मुंबईकर खूप हुशार आहेत. कुठल्याही प्रकारचं क्रिकेट राहू द्या लगेच अडॉप्ट करतात. सरळ व्ही शेपमध्ये षटकाराचं क्रिकेट अगदी आपण जवळून पाहतो. भायखळा परिसरामध्ये असेल, मस्जिद परिसरामध्ये भरपूर मोठ्या मॅचेस तिथे आपल्याला पाहायला मिळतात. त्याच्यानंतर ज्यावेळेला तुम्ही गोराई परिसरामध्ये येता, बोरिवलीच्या मैदानावरती येता, किंवा अगदी तुम्ही चारकोपमध्ये जाता तर यू शेपमध्ये षटकार चौकार आपल्याला पाहायला मिळतात. या सर्व गोष्टी आहेत आणि याच गोष्टींची अंमलबजावणी करून या सर्व वातावरणाला, एन्व्हायरमेंटला मात्र खेळाडू अडॉप्ट करतात. लेफ्ट आर्म ओव्हर द विकेट पुन्हा एकदा ऑन साइडला हलकासा ओव्हरपिच चेंडू होता. शॉर्ट मिड विकेटच्या दिशेने आपल्याला जरूर पाहायला मिळतोय. 1 रन जरूर घेण्याचा प्रयत्न होता, परंतु हा प्रयत्न पाडून काढलाय आणि ज्यामुळेच की काय आपण पाहतोय तो स्कोर होते पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर 7 धावा. अखिलेश मात्र आमच्या अगदी कॉमेंट्री बॉक्सच्या समोर संध्याकाळचा स्नॅक्स घेऊन आलेत.
आणि त्यांना विचारलं की अखिलेश आज काय नाश्ता मला, तर त्यांनी आवर्जून सांगितलं की मुंबईची सर्वांची प्राथमिक आवड अर्थात समोसा पाव आहे. थँक्यू सो मच. आमच्या कॉमेंट्री बॉक्सला देखील खूप चांगल्या पद्धतीने इथे सहकारी अखिलेशच्या माध्यमातून पाहायला मिळतं. 2 दिवस आपण पाहतो लाईनमॅनच्या भूमिकेमध्ये मैदानावरती प्रत्येक मॅच नंतर इनिंग नंतर ते स्वतः जात आहेत, लाईनमॅनची भूमिका दर्शवत आहेत. मित्रांनो, पूर्ण स्पर्धा पार पाडत असताना या छोट्या छोट्या गोष्टी आहेत ना भरपूर इम्पॉर्टंट असतात. तुमचा लाईनमन असेल, तुमचा बॉलमन असेल, किंवा तुमचा ज्या प्रकारे डिहायड्रेशन ब्रेक आपण घेतोय, ड्रिंक्सची ट्रॉली घेऊन जाणारा असेल, या सर्व गोष्टी आहेत ना छोट्या छोट्या भरपूर इम्पॉर्टंट असतात. या छोट्या छोट्या गोष्टी एकत्र आणल्या जातात ना, त्यावेळेलाच एक मोठी साखळ दंड आपल्याला पाहायला मिळते आणि जीपीएलच्या माध्यमातून हे जरूर आपल्याला पाहायला मिळते. दुसऱ्या षटकाला सुरुवात झाली आहे. गोलंदाजीच्या मार्कवरती आपण पाहतोय मंगेश वाघ यांना मात्र आणलं गेलं. भरभक्कम शरीर यष्टी, धिप्पाड ध्येय बांधा या खेळाडूचा मात्र आपल्याला जरूर पाहायला मिळतोय. पहिल्या चेंडूवरती मात्र ऑन साईडला एकच रन इथे एकजुटला जातोय. इथे मात्र आपण पाहतोय की दोन्ही फलंदाज विकेटवरती उभा राहण्याचा प्रयत्न करतायत, काही गडबड करत नाहीयेत. विकेटवरती कशा प्रकारे सेट होता येईल याच्यावरती फोकस करतायत. प्रत्येक चेंडूवरती कशा प्रकारे धाव घेतली जाईल याच्यावरती कॉन्सन्ट्रेट करतायत आणि हे कॅल्क्युलेशन वाला क्रिकेट आहे. तुम्ही किती षटकार आणि किती मोठे चौकार ठोकताना याहून अधिक महत्वाचं की तुम्ही धाव फलक कशा प्रकारे हलत ठेवता, आणि हेच आपल्याला पाहायला मिळतंय. ऑन साइडला मोठा फटका, हवाई सफर, चेंडू मात्र ट्रॅव्हल होते सरळ प्रेक्षकांमध्ये. पंचांचा इशारा इथं निश्चित स्वरूपाने आपल्याला पाहायला मिळेल. हो यस, इट्स अ सिक्सर, बिग हिट. आकाशाला गवसणी घालणार हा षटकार इथे मात्र पाहायला मिळतोय फलंदाज ऋषीच्या बॅटिंगमधून. ऑन साइडला ऋषीच्या बॅटिंगमधून इथं पाहायला मिळतो एक उत्तुंग असा षटकार, प्रेशर रिलीज करणारा हा षटकार म्हणावा लागेल. शांत राहिलेला फलंदाज ऋषी आता मात्र हात खोलतोय. अजून एक मोठा फटका, एअर स्ट्राइक, हवाई सफर, चेंडू जाऊन लँड कुठे होणार हे पाहणं जोगं असेल. आणि यस, पंचांचा इशारा, बॅक टू बॅक अजून एक मोठा षटकार ठोकलाय यावेळेस. बॅक टू बॅक दोन मोठे फटके ऋषीच्या बॅटिंगमधून आपल्याला पाहायला मिळत आहेत. आणि या दोन षटकारांमुळेच की काय आपण पाहतो की स्कोर कार्ड जाऊन थांबते 20च्या घरामध्ये. ये तो आगाज है, अंजामाना अभी भी बाकी है, ये तो झाकी है, पिक्चर अभी बाकी है, नाम है ऋषी. हेच काहीच सांगण्याचा प्रयत्न ऋषी मात्र करतोय. पहिल्या 2 चेंडूंवरती इथे मात्र ठोकले 2 षटकार आणि स्कोर मात्र जाऊन थांबतोय 20च्या घरामध्ये. अतिशय दर्जेदार आपल्या टीमसाठी इथे मात्र सुरुवात करून देत आहे. 3 चेंडूंचा खेळ संपला या षटकातला आणि इथे धाबेदान आणलेत विरोधकांचे. बॅकफुटला जात कट करण्याचा प्रयत्न, मिड ऑफच्या दिशेने चेंडू निश्चित स्वरूपाने येतोय. एकने मात्र स्ट्राइक रोटेट करतायत. सेन्सिबल इनिंग, सेन्सिबल इनिंग, संयमीपणा इथे मात्र दाखवतायत ऋषी. ऋषीला माहिती आहे माझ्याकडे असलेली क्षमता काय आहे, ऋषीला माहिती आहे माझ्याकडे दमखम काय आहे, ऋषीला माहिती आहे माझा टेम्परामेंट काय आहे. या सर्व गोष्टींची इथं मात्र सांगड घातली जाते. 21 धावा स्कोर कार्ड वरती येत आहेत आणि 21 धावा स्कोर कार्ड वरती आपल्याला पाहायला मिळत आहेत. दोन्ही फलंदाजांनी कदाचित प्री कॅल्क्युलेशन वाला क्रिकेट इथे दाखवतायत की काय असं मला वाटतंय. आधीच मनसुबा बनून आलेत मैदानावरती येताना की कशा प्रकारे एक्झिक्यूट करायचंय या प्रत्येक चेंडूंना. आणि त्याचमुळेच की काय आपण पाहतोय की धाव फलक हे सातत्याने हलतं ठेवलं जाते. 4 चेंडूंचा झालाय खेळ समाप्त. स्कोर कार्ड वरती आपण पाहतो 21 धावा या अंकित केल्या गेल्या आहेत. सेमीफायनल नंबर 1 मैदानाच्या आतमध्ये चालू आहे. रोल फुटा चेंडू होता, ड्राईव्ह केला गेलाय एक्स्ट्रा कव्हरच्या दिशेने आणि इथे मात्र मिळेल ती म्हणजे फक्त सिंगल. खराब थ्रो, परंतु बॅकअप बघा काय सुंदर दिला गेलाय. बॅकअप साठी आपण पाहतोय महेश इथं मात्र आलेत. एक अनुभवी खेळाडू आहेत या टीम मधले आणि बॅकअप काय असतो ना याचं पुन्हा एकदा एक चांगल्या पद्धतीने मूर्तिमंत उदाहरण दर्शवतायत.
क्षेत्र कुठलंही असू द्यात, बॅकअप जर का तुमच्याकडे स्ट्रॉंग असेल ना, तर त्या क्षेत्रामध्ये तुम्ही किती हवी आहे हे प्रत्येक वेळेला आपण पाहिलंय. पंचांचा इशारा, इट्स अ नो बॉल. पिचिंग आउटसाइड द विकेट आपल्याला पाहायला मिळतंय. चेंडूचं पिचिंग हे विकेटच्या बाहेर झालंय की काय, आणि पंचांनी या चेंडूला इशारा दर्शवलाय. हो यस, इट्स अ नो बॉल. आणि या नो बॉलमुळेच की काय आपण पाहतो की फ्री हिटची नामी संधी जरूर मिळणार आहे फलंदाज ऋषी यांना. मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न, मिस्टामिंग स्ट्रोक, हवेमध्ये चेंडू असेल, कॅच कंप्लीट जरूर केला गेलाय, परंतु फ्री हिट असल्यामुळे फलंदाजाला मात्र बाद करार देता नाही येणार आहे. 2 षटकांचा होतोय खेळ समाप्त, स्कोर मात्र जाऊन थांबतोय 24च्या घरामध्ये बिनबाद. तर 24 धावा जरूर आपण पाहतोय स्कोर कार्डवरती. 2 ओव्हरचा खेळ मात्र इथे संपुष्टामध्ये आलाय. 3ऱ्या ओव्हर नंतर ड्रिंक्स ब्रेक दिला जाणार आहे, याची आपण नोंद घ्यायची प्लीज. सर्वांसाठी नियम हे संपूर्णपणे सारखे असणार आहे, याची आपण दक्षता बाळगायची. तो 24 धावा मात्र धाव फलकावरती आल्यात. पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर अवघ्या 7 धावा या आपल्याला पाहायला मिळाल्या, परंतु त्यानंतर ऍक्सेलरेशन दिले स्कोर कार्डला आणि खूप वेगाने मात्र धावसंख्या ही ट्रॅव्हल होते. जाऊन मात्र थांबले 24च्या घरामध्ये. म्हणजे ऍक्सिलेटर आता कुठेतरी दाबून ठेवलंय की काय. म्हणजे ज्या प्रकारे तुम्ही पुण्याच्या दिशेने जाता, तर मुंबईची ट्रॅफिक क्लिअर करता करता मानखुर्दपर्यंत तुम्हाला ऍक्सेलरेशन थोडंसं कमी ठेवावं लागतं. वाशी ब्रिज लागला की लगेच ऍक्सिलेटरवर पाय दाबून ठेवावा लागतो, आणि एकदाचा मुंबई पुणे एक्सप्रेसवे लागला तर मजा ही मजा. आणि काहीसं तेच चित्र आपल्याला स्कोर कार्डवरती पाहायला मिळतंय. पॅट्रिक पुन्हा एकदा चांगलं अस्त्र वापरलं गेलं. खूप चांगला निर्णय मी तर म्हणेन की RN11 संघाच्या संघनायकाचा असं म्हणावं लागेल, कारण की डू ऑर डायच्या सिच्युएशनमध्ये पॅट्रिकने ज्या प्रकारे गोलंदाजी केली आहे, ज्या प्रकारे गोलंदाजीचं विश्लेषण दाखवलंय, कौतुकांचा वर्षाव त्याच्यावरती झालाय. या संपूर्ण स्पर्धेमध्ये या गोलंदाजाने एक वर्चस्वपणा दाखवलाय. एक धरून टाकणारी गोलंदाजी, एक पकडून करणारी गोलंदाजी त्याची अगदी आपल्याला जवळून पाहायला मिळेल. जास्तीतले जास्त चेंडू मी तर असं म्हणेन की 80 ते 90% त्याचे चेंडू हे अंतिम चरणामध्ये डिलिव्हर केले गेलेत, ज्याला आपण ब्लॉक होलचे देखील चेंडू म्हणतो. आणि याच माऱ्यामुळे की काय आपण म्हणतो की हा गोलंदाज या संपूर्ण स्पर्धेमध्ये एक हावी गोलंदाजाच्या रूपामध्ये अगदी जवळून पाहायला मिळालाय. पॅट्रिक पुन्हा एकदा सज्ज होत आहेत. लांब लचक असा रनअप, 15 ते 20 पावलांची धाव. पंचांच्या उजव्या एष्टीकडून सामना करतील स्ट्राईकवरती फलंदाज सुशांत. 'हॅलो' स्कोर जरूर आपण पाहतोय. लॉफ्टेड ड्राइव्ह यावेळेस मात्र लॉंग ऑफच्या दिशेने चेंडू मात्र ट्रॅव्हल करतोय. पंचांचा इशारा, हो या सीट्स सिक्सर, बिग हिट. नाव सांग ना, ते दोघं 2 जण कोण आहेत? अंपायर नितीन आहे का? आडनाव नितीन शर्मा. तो जरूर इथं मात्र आपण पाहतोय की ज्या गोलंदाजीचं आपण कौतुक करत होतो, ज्याच्यावरती कौतुकांचा वर्षाव करत होतो, त्याच गोलंदाजावरती आता मात्र सुशांत टार्गेट केलाय. असं म्हणतात ना, तुमच्या टीम अपोजिटच्या टीममध्ये अशा गोलंदाजावरती अटॅक करा की त्याला बघून बाकीचे गोलंदाज हे घाबरले पाहिजेत. आणि हेच कदाचित सुशांतने केलंय. प्रमुख गोलंदाजावरती अटॅक सुशांतला दाखवलाय आसमान. बत्तीस धावा स्कोर कार्ड वरती आपल्याला पाहायला मिळतात.
पहिल्याच ओपनिंग पेअरच्या माध्यमातून एवढी ब्रिलियंट स्टार्ट सेमीफायनलच्या मॅच मध्ये भरपूर काय सांगून जाते. आणि गोराई किंग्सच्या नावामध्ये जो किंग्सपणा आहे ना, ज्या प्रकारे किंग म्हणजे राजा आणि राजाची दहशत काय असते हे मात्र गोराई किंग्स टीमने पहिल्याच 2 षटकांमध्ये दाखवले. दोन्ही फलंदाज अप्रतिम फलंदाजी करतायत. विरोधकांचे धाबे दणानून सोडलेत दोन्ही फलंदाजांच्या भागीदारीने. ओरपी चेंडू होता लांबच लांब, लांबच लांब, लांबच लांब फेकून टाकलाय चेंडू सीमारेषेच्या पलीकडे. खूप लांब गेला हा षटकार. मी तर एवढंच सांगेन की या चेंडूला शोधण्यासाठी FIR लिहावी लागेल. खूप लांब ठोकलाय हा षटकार. चेंडू शोधून आणला देखील गेलाय. आणि स्कोर कार्ड वरती आपण पाहतोय 38 धावा अंकित केल्या गेल्यात. कमालीची फलंदाजी अक्षरशः मंत्रमुग्ध करून सोडलंय. एकीकडे सुशांतला आपण पाहतोय, दुसरीकडे आपण ऋषीला पाहतोय. एकीकडे आपण पाहतोय बडे मिया तर दुसरीकडे आपण पाहतोय छोटे मिया. छोटे मिया तो छोटे मिया, ये बडे मिया भी सुभान अल्लाह. दोन्ही फलंदाज अक्षरशः वेट लावून सोडले. आलेला प्रत्येक चेंडूने त्याच्यावरती मात्र दाखवलं जाते आसमान. पॅट्रिकचा करत होतो गाजा वाजा आणि अक्षरशः पॅट्रिकला विचार करण्यासाठी भाग मात्र पाडलंय दोन्ही फलंदाजांनी. चला वेग वाढवायचा आहे प्लीज. बॅटीची आउटसाइड एज आणि वा व्हॉट कॅच. काय कॅच पकडलाय. कौतुक करावं लागेल सौरभ यांचा. वाखणण्याजोगी 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 हा त्यांचा झेल राहिलाय. बॅटीची आउटसाइड एज महत्वपूर्ण विकेट होता. ऋषीची ती कॅच होती. मैदानाच्या आतमध्ये बरसत होता ऋषी आणि या मिळालेल्या नामी संधीला कन्वर्ट केलं गेलंय. आणि इथून ड्रिंक्स ट्रॉली स्कोर होतोय 38. 3 ओव्हर. ड्रिंक्स ट्रॉली मात्र आमची मैदानाच्या आतमध्ये जाते. जयस्वाल साहेबांचं मी आभार व्यक्त करेन, कारण की जी 3 व्हीलर गाडी आपण पाहतोय ज्यांच्या माध्यमातून आम्हाला सुपूर्द केली गेली आहे, अर्थात ज्यांच्या मालकीची गाडी आहे, अर्थातच जयस्वाल साहेब तुमचं मी आभार व्यक्त करतो. त्याचबरोबर आपण स्वराजला पाहतोय जो मात्र ड्रिंक्स ट्रॉलीमध्ये पाठीमागे बसलाय आणि सर्व खेळाडूंना मात्र पाणी घेऊन जातोय. विशेष करून स्वराजचं देखील आभार व्यक्त करावं लागेल, कारण की ज्या ज्या वेळेला या मैदानावरती स्पर्धा होता त्या त्यावेळेला मात्र आवर्जून त्याच्याशी संपर्क होतो, त्याचं आमंत्रण भेटतं. आणि यावर्षी देखील मदनजी असतील त्याचबरोबर संपूर्ण गोराईतल्या खेळाडूंच्या माध्यमातून हे आग्रहाचं आमंत्रण आलं, याबद्दल नक्कीच तुमचं मी आभार व्यक्त करतो. स्कोर आपण पाहतोय स्कोर कार्ड वरती 38 धावा 3 षटकांच्या समाप्तीनंतर आपल्याला जरूर पाहायला मिळत आहेत. आणि जी तंबी लागली होती ना विकेटची, ती तंबी मात्र पूर्ण केली आहे. काय तो कॅच होता सौरभने पकडलेला, नेत्रदीपक कॅच. स्क्रीनवरती याच्या आधी आम्ही हायलाईट पाहिली त्या कॅचची, ज्या प्रकारे झोकून दिलं, अक्षरशः ज्या प्रकारे एखादा शिकाऱ्यावरती तुटून पडतो ना त्याच प्रकारे त्या कॅचला सौरभने कंप्लीट केलं. कारण की सौरभला माहित होतं ही कॅच जी आहे ना ती ऋषीची आहे आणि या कॅचला कंप्लीट करणं गरजेचं आहे. आणि इथून मात्र पहिला ब्रेक थ्रू मिळाला पॅट्रिकला, ज्याच्या विरोधामध्ये मात्र हात खुले केले गेले होते. चला टीम मीटिंग नको मित्रांनो, प्लीज थोडासा स्पीडअप करायचं. 6 वाजून 10 मिनिटं झालेले आहेत. अजून देखील 3 मॅचेस कंप्लीट करणं अद्याप देखील बाकी आहे. नितीन सर आणि त्याचबरोबर आपण पाहतोय मदनजी देशमुख यांना या सामन्यासाठी पंचांच्या भूमिकेमध्ये विशेष कौतुक करावं लागेल पंचांच्या या पॅनलचं, कारण की 2 दिवस चालणारी ही एवढी मोठी क्रिकेटची स्पर्धा, तुम्ही स्पर्धेला किती खर्च करता किंवा स्पर्धा तुम्ही किती मोठी ठेवता याहून अधिक महत्त्वाचं असतं की त्या स्पर्धेमध्ये तुम्ही पंच कुठल्या दर्जाचे वापरता. कारण की पंचांचा एक चुकीचा निर्णय त्या स्पर्धेला गालबोट लागू शकतो. परंतु जहाँ पे मदन है वहाँ पे सब कुछ मुमकिन है. आणि मदननी ज्या प्रकारे त्याच्या संपूर्ण साथीदारांना घेऊन टेक्निकली या स्पर्धेचं स्वरूप मांडलं आणि पंचांच्या भूमिकेमध्ये आपण पाहतो की गेली 2 दिवस
पारदर्शकपणे, ट्रान्सपरन्सी, डिसिप्लिन, शिस्तबद्धपणा, हा सर्व गोष्टींनी परिपूर्ण योगदान त्यांचं लाभलं गेलं. आणि म्हणूनच की काय आपण पाहतोय, गोराईची ही स्पर्धा, जीपीएलचं पहिलंच पर्व संपूर्ण बोरिवली परिसरामध्ये चर्चेचा विषय बनलाय. चला प्लीज, चला सामन्याला सुरुवात करायची. नवीन षटक घेऊन येतात गोलंदाज अमय महामुनी. अमय महामुनी स्ट्राईक वरती आपण पाहतोय की ओपनिंग फलंदाज जो मात्र आपल्याला आघाडीच्या रूपामध्ये पाहायला मिळाला होता, ओपनिंग पेअर मध्ये आपल्याला पाहायला मिळाला होता. अर्थातच ऋषी मात्र तळ ठोकून आहे. ज्या प्रकारे टेक्निकल साऊंड त्याने फटके दर्शवलेत, लॉंग ऑफच्या डोक्यावरूनचा षटकार असेल किंवा कव्हरच्या डोक्यामध्ये खेळलेले डबल्सचे फटके भरपूर काय सांगून जातात. यावेळेस मात्र फसवा चेंडू हवेमध्ये, क्षेत्ररक्षक तिथे उपस्थित, पंचांचा इशारा, इट्स नो बॉल, नो चेंडू. इथे मात्र करार दिला गेलाय. 6 खेळाडू ऑन साइडला कदाचित त्यांना पाहायला मिळत आहेत. येस, कदाचित पाठी उभा असलेला क्षेत्र जो एक्स्ट्रा खेळाडू होता त्याला काउंट केलं गेलंय की काय नितीन यांनी. आणि पंचांचा इशारा, यस इट्स आउट आहे. आणि काय फसवा चेंडू टाकलाय अमय महामुनी. बघा, कदाचित या संघाला नजर लागली की काय असं म्हणावं लागेल. ज्या वेगाने धावा गोळा करत होते, तारीफचे फूल त्यांच्यासाठी बांधले जात होते, परंतु एक छोटीशी चुकी, परिणाम मात्र भोगावे लागतात. 2 फलंदाज बाद होत आहेत. हॅलो हॅलो चला, थँक्यू सो मच. तर यावेळेस मात्र ऑन साइडला पुल केलाय, लॉफ्टेड ड्राईव्ह, स्क्वेअर लेगच्या डोक्यावरून लांबच लांब येतोय हा षटकार. 6 धावांसाठी ठोक डीजे. थँक्यू 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 सो मच डीजे. तर जरूर आपण पाहतोय की आमच्या व्यासपीठावरती काही आमचे मान्यवर आज मात्र आमच्या समेत जुडले गेलेत. अर्थातच कुशल शिंदे आमच्या समेत आमच्या व्यासपीठावरती आपल्याला पाहायला मिळत आहेत. भारतीय रेल्वेसाठी खो खो मध्ये प्रदर्शन करतायत. भारतीय रेल्वे संघाचे खो खोचे ते खेळाडू आहेत आणि त्यांच्या येण्याने व्यासपीठाची शोभा ही दुगिने झाली आहेत. नॅशनल खेळाडू आहेत आणि खूप अभिमानाची गोष्ट आहे. अशा प्रकारचं व्यक्तिमत्व आपल्याच परिसरामध्ये राहतं आणि त्यांच्या येण्याने या स्पर्धेला 4 चांद लागलेत. फक्त आणि फक्त सध्याच्या घडीला जर का सांगायचं म्हणलं, घरामध्ये एखादा मुलगा जन्मला तर त्याच्या हातामध्ये एखादी प्लास्टिकची बॅट, लाकडाची छोटी बॅट दिली की त्याला आई वडील म्हणतात की बाळा तुला सचिन तेंडुलकर बनायचंय, बाळा तुला विराट कोहली बनायचंय, बाळा तुला रोहित शर्मा बनायचेत. परंतु खूप कमी असे पालक असतात जे मात्र आपल्याला मुलाला बोलतात की तुला छेत्री बनायचंय, तुला कुशल शिंदे बनायचंय, तुला कबड्डी खेळायचंय, तुला व्हॉलीबॉल खेळायचंय, तुला बॅडमिंटन खेळायचंय. काळाची गरज आहे स्पोर्ट्स मध्ये करिअर बनणं, परंतु खूप बरं वाटतं फक्त आणि फक्त क्रिकेटलाच प्राथमिकता देऊ नका. भरपूर असे खेळ आहेत जे मात्र तुमची वाट पाहतायत. आणि असाच एक दर्जेदार खेळाडू कुशल मात्र आमच्या व्यासपीठावरती आलाय. त्याचं मनपूर्वक मी सहर्ष स्वागत करतो, त्याचं मोस्ट वेलकम करतो जीपीएल गोराई प्रीमियर लीग मध्ये. थँक्यू सो मच. स्कोर कार्ड वरती आपण पाहतोय धावसंख्या स्थिरावलेली 45च्या घरामध्ये. वेगाने धावणाऱ्या संख्येला कुठेतरी नजर लागली की काही विरोधकांची असंच म्हणावं लागेल. गोराई किंग संघ थोडासा डगमगलाय, परंतु नौका फलंदाज जो मात्र पुष्कर आलाय तो मात्र जरूर षटकाराने खातं उघडतोय. काय फटका खेळला होता स्क्वेअर लेगच्या डोक्यावरून पुष्करने. कौतुकास्पद स्ट्रोक आपल्याला पाहायला मिळाला.
तर जरूर याच्यानंतर एक प्रेक्षणीय सामना एक्झिबिशन मॅच मात्र आपल्याला पाहायला मिळणार आहे, जिथे मात्र ओनर्स वर्सेस गोराई 11 ही मॅच आपण पाहणार आहोत. असे काही खेळाडू यावेळेस मात्र ऑन साइडला मोठा फटका, हवाई सफर तारामंडळ मध्ये हा चेंडू मात्र जातोय. 6 धावांसाठी ठोकलाय षटकार आणि सांगता केला गेला या षटकाराने या षटकाचा स्कोर मात्र जाऊन थांबतोय 52च्या घरामध्ये 4 षटकांच्या समाप्तीनंतर. 52 धावा आपल्याला पाहायला मिळत आहेत 4 षटकांच्या समाप्तीनंतर. काय वाखणण्याजोगी पुन्हा एकदा कमबॅक आपल्याला पाहायला मिळाला आहे. हा कमबॅक नाहीये, हा बाउन्स बॅक म्हणावं लागेल, जो मात्र दाखवला गेलाय गोराई किंग्सच्या माध्यमातून. तर मागील 2 दिवस आपण पाहतो ज्यांच्या माध्यमातून एक चांगल्या दर्जाचं क्वालिटी वर्क साऊंडच्या बाबतीत डीजेच्या माध्यमातून आपल्याला पाहायला मिळतं. आता डीजे रफिक यांचं मात्र मी आभार व्यक्त करतो. त्यांचे मित्र इथं आलेत जे मात्र आवर्जून आम्हाला सांगतायत की प्लीज तुम्ही जर का त्यांचा आभार व्यक्त केला तर आम्हाला देखील खूप बरं वाटेल, कारण की आमचा मित्र एवढं चांगलं काम करतोय तर त्याचा आभार ऐकताना आम्हाला खूप आभार व्हायला मिळतंय. तर थँक्यू सो मच डीजे रफिक. घेऊन जातो तुम्हाला एकदा पुन्हा एकदा मॅचच्या दिशेने. जरूर पाहूयात 52 धावा स्कोर कार्ड वरती आपल्याला पाहायला मिळत आहेत 4 षटकांच्या समाप्तीनंतर. हेलिकॉप्टर मात्र इथं फिरवलं गेले, कव्हरच्या डोक्यावरून खेळण्याचा प्रयत्न. चेंडू मात्र जातोय कुठे? हो या सीटचं 4 रन 4 धावांसाठी येतोय चौकार. तर इथे मात्र ठोकला गेलाय चौकार. काय कमालीची बॅटिंग पुष्करच्या माध्यमातून आपल्याला पाहायला मिळते. पहिल्या चेंडूवरती षटकाराने सुरुवात केली, एक चांगला आगाज आपल्या टीमला वैयक्तिक माध्यमातून करून दिला आणि त्याच्यानंतर मात्र आपण पाहतोय स्लॉग ओव्हर मध्ये तुटून पडलाय पुष्कर. म्हणजे पुष्करला योग्य स्थितीमध्ये पाठवलं गेलंय. एक वेल फिनिशरच्या रूपामध्ये पुष्करची इथे मात्र नियुक्ती केली गेली आणि पुष्करने ते मात्र करून दाखवलंय. ऑन साइडला पुन्हा एकदा हवाई सफर, चेंडू हवेमध्ये असेल, क्षेत्ररक्षक चेंडूच्या खाली जज करतोय परंतु चेंडू जाणार कुठे? हो या सीटचा प्रेक्षकांमध्ये प्रेक्षकांचा इशारा येतो षटकार. इथे मात्र आपण पाहतोय षटकार ठोकला गेलाय. तर यावेळेस मात्र पुष्कर तुटून पडलाय मैदानाच्या आतमध्ये. अजून एक हवाई सफर, हवेमध्ये असेल चेंडू मिडॉनच्या दिशेने, क्षेत्ररक्षक येतोय चेंडूवरती. जजमेंट खूप चांगलं आहे आणि पॅट्रिकने कंप्लीट केलाय कॅच आणि फलंदाज पुष्करला दाखवलाय तंबूचा रस्ता. स्कोर मात्र जाऊन थांबतोय 62च्या घरामध्ये. या षटकातील चेंडूंचं विश्लेषण जर का सांगायचं म्हणलं तर आतापर्यंत या षटकातील चेंडू झालेले आहेत 3 चेंडूंचा खेळ अद्याप देखील येणं बाकी आहे. परंतु ज्या ऑर्डरवरती पुष्करला पाठवलं गेलं होतं पुष्करने मात्र काम फत्ते केले. संघ अडचणीमध्ये सापडला होता. 2 फलंदाज बॅक टू बॅक बाद झाले होते. एका फलंदाजाला विकेटवरती जाऊन पुन्हा एकदा धावा गोळा करणं गरजेचं होतं आणि पुष्करने ते मात्र करून दाखवलं. त्यामुळेच की काय आपण पाहतोय स्कोर मात्र जाऊन थांबतोय 65च्या घरामध्ये 62. बॅटिंग करणारी टीम तुमचा 12th मॅन इथे नाहीये. बॅटिंग करणारी टीम तुमचा 12th मॅन इथे नाहीये.
तर याच दरम्यान आपण पाहतोय आमचे आदरणीय पाहुणे गणेशजी पटेल साहेब यांचं मात्र इथं व्यासपीठावरती शुभागमन झालेलं आहे. तर त्यांचं देखील आपण मनपूर्वक सहर्ष स्वागत करूयात. उद्योजक आहेत, बांधकाम क्षेत्रामध्ये एक विश्वसनीय नाव म्हणून गणेशजी पटेल साहेबांना अगदी जवळून पाहिलं गेलंय. मल्टी स्पेस डेव्हलपरच्या माध्यमातून भरपूर सारं बांधकाम क्षेत्रामध्ये त्यांनी मात्र योगदान दिलंय. तर यांचं देखील आपण मनपूर्वक सहर्ष स्वागत आपल्या व्यासपीठावरती करूयात. गणेशजी पटेल. निमिषसाठी हा चेंडू होता राईट ओव्हर द विकेटचा. बॅटीचा इनसाइड एज. चेंडू मात्र यष्टीरक्षकाच्या दिशेने येतोय. चेंडूला मात्र इथे रोखलं जातं. डॉट बॉल भरपूर कालांतराने इथे मात्र आपल्याला पाहायला मिळतोय. 63 धावा धावफलकावरती आल्या आहेत. शेवटचा एक बॉल शेष आहे. बघा आर्यन 11 संघाने मागील मॅच मध्ये 63 धावा केल्या होत्या आणि 64चं टार्गेट ठेवलं गेलं होतं आणि पुन्हा एकदा तोच आकडा त्यांच्या अवतीभोवती फिरतोय आणि हा आकडा त्यांच्यासाठी सुखकर ठरणार आहे का? लक फॅक्टर डिपेंड करणार आहे का या आकड्यावरती? या सर्व गोष्टींचा उलगडा येणाऱ्या पुढच्या सत्रामध्ये आपण जरूर पाहणार आहोत. शेवटचा बॉल असणार आहे. डॉट बॉल येईल का? मोठा फटका येईल? निमेश थोडंसं कॉन्सन्ट्रेट त्यांचं बिघडतंय कारण की गोलंदाज थोडासा वेळ घेत आहेत आणि निमेश हेच सांगतायत पंचांना की सर इथे गोलंदाज थोडासा वेळ घेत आहेत. शेवटचा बॉल या इनिंगचा. वेगवान चेंडू होता. प्रचंड वेग मात्र आपल्याला पाहायला मिळाला. रनआउटची संधी असेल आणि हो यस इट्स आउट. रनआउटच्या माध्यमातून फलंदाज बाद. इनिंगचा होतोय खेळ समाप्त ज्याचा मी उल्लेख केला होता. आर्यन 11 संघाने मागील मॅच मध्ये 63 धावा करून 64चं योगदान विरोधकांच्या समोर ठेवलं होतं आणि तोच आकडा पुन्हा एकदा त्यांच्या समोर आलाय. मागील मॅच मध्ये ज्या धावांना ते डिफेन्स करत होते त्या धावांचा पाठलाग या इनिंग मध्ये मात्र त्यांना करायचा आहे. पहिल्या सत्राचा होतोय खेळ समाप्त. सेमीफायनल नंबर 1 इथे चालू आहे मित्रांनो. पहिल्या सत्राच्या समाप्तीनंतर 64 धावांचं टार्गेट आर्यन 11 संघाने गोराई किंग्सच्या समोर ठेवलंय. तर सॉरी माफ करा, गोराई 11 संघाने 64 धावांचं टार्गेट ठेवलंय आर्यन 11 टीमच्या समोर. तर या धावसंख्येचा पाठलाग केला जाणार का मात्र याच्यावरती अंकुश लावला जाणार हे दुसऱ्या सत्रामध्ये आपण जरूर पाहणार आहोत. तद्वर मात्र आपण पाहतोय गणेशजी पटेल साहेब आमच्या व्यासपीठावरती आमचे प्रमुख अतिथी आपल्याला पाहायला मिळत आहेत. मल्टी स्पेस बिल्डर्स अँड डेव्हलपर्सचे प्रोप्रायटर आहेत ते. स्वप्न तुमचे साकारतो आम्ही. प्रत्येकाचं एक स्वप्न असतं. माझं देखील मुंबई स्वप्न नगरीमध्ये स्वतःचं घर हवंय आणि या स्वप्नांनाच पूर्ण करण्याचं काम गणेशजी पटेल आणि त्यांच्या संपूर्ण टीमच्या माध्यमातून केलं जातंय. योग्य दरामध्ये चांगल्या दर्जाचं चांगल्या गुणवत्तेचं काम मात्र ते मुंबई परिसर आणि मुंबईच्या आसपासच्या उपनगरांमध्ये करतायत. तर त्यांचा आपण मनपूर्वक आभार आणि मनपूर्वक सहर्ष स्वागत आपल्या व्यासपीठावरती करूयात. मल्टी स्पेस डेव्हलपर्स अँड बिल्डर. तर पहिल्या सत्राचा खेळ मात्र संपुष्टामध्ये आलाय. माझ्या समेत कॉमेंट्री बॉक्समध्ये आपण पाहतोय ओमकार पाटील पुन्हा एकदा जुडले गेलेत. आजच्या दिवसातील सेमीफायनल नंबर 1 इथे मात्र आपण सर्वजण एन्जॉय करतोय. एकीकडे आयसीसी चॅम्पियन ट्रॉफी मेगा फायनलचा मुकाबला भारत वर्सेस न्यूझीलंड आपण पाहतोय. सेमीफायनल 2 चा आपल्याला टॉस करायचा आहे. ओके यस, गोराई 11 वर्सेस ओनर मॅनेजर 11. तर मी गणेशजी पटेल साहेबांना विनंती करेन की आपण टॉस साठी यायचं प्लीज. प्लीज मी विनंती करेन दोन्ही टीमचे कॅप्टन चला आपण यायचंय. टॉस आपण करणार आहोत. तर या जरूर आपण पाहतोय की टॉस मात्र केला जातोय आमच्या मुख्य व्यासपीठावरतीच गणेश साहेबांच्या शुभ हस्ते पुढील मॅचचा. खूप साऱ्या शुभेच्छा दोन्ही टीम्सला मात्र जरूर देऊयात. परंतु या पुढील सत्रामध्ये काय घडेल काय बिघडेल या सर्व प्रश्नांचा उलगडा पुन्हा एकदा ऐकण्यासाठी जाऊयात ओमकारजी पाटील यांच्याकडे. थँक्यू सो मच. धन्यवाद प्रशांतजी.
तर गणेशजी पटेल साहेब यांच्या शुभ हस्ते आपण पाहतोय नेक्स्ट मॅचचा टॉस केला जातोय. एक प्रेक्षणीय सामना. चला बॅटर्स मैदानात पाठवून द्या, बॅटर्स मैदानात पाठवून द्यायचे. अगदी आपली महाराष्ट्राची मराठी परंपरा आणि संस्कृती जपणारं हे गोराई आपलं आणि आपली गोराई प्रीमियर लीग स्पर्धा पाहायला मिळते. तुतारीचा नाद आणि या नादातच आपण पाहतोय आपल्या प्रमुख पाहुण्यांचा देखील स्वागत आणि त्याचसोबतच या नाणेफेकीचा देखील कौल होत असताना नेक्स्ट मॅच प्रेक्षणीय सामना. अशाच प्रकारचा काहीसा नाद सध्याच्या घडीला संपूर्ण महाराष्ट्र नव्हे तर भारतभर दुमदुम तापना पाहायला मिळतोय. जे वातावरण सध्याच्या घडीला आपल्याला पाहायला मिळालं. नुकतंच महाकुंभ मेळा आपण पाहिला मित्रांनो, जो पार पाडला गेला, ज्याची दखल संपूर्ण जगताने घेतली. मी तर म्हणेन घ्यावीच लागली, घ्यावीच लागणार होती. परंतु सध्या पुन्हा एकदा आपण मैदानाकडे वळणार आहोत. ज्या ठिकाणी आपण पाहतोय उपांत्य फेरीचा सामना क्रमांक पहिला. सेमीफायनल नंबर 1 गोराई किंग्स, जो संघ या स्पर्धेत आतापर्यंतचा अबाधित संघ राहिलेला आहे. ज्या संघाने आतापर्यंत ग्रुप स्टेज मधील आपले सर्व सामने विजयी होत या उपांत्य फेरीत दमदार धडक दिली आहे. तर त्यांच्या विरोधात आपण पाहतोय आर्यन 11 संघ. आर्यन 11 संघाने निश्चितच आपण पाहतोय चांगली लढत दिली. चांगल्या प्रकारचं बॅटल त्यांच्या माध्यमातून पाहायला मिळालं. अंतिम क्षणी अनेक संघर्ष करावे लागलेत, परंतु चांगल्या बलाढ्य संघांना नमवत त्यांनी ही उपांत्य फेरी गाठली आहे. त्यामुळे त्या संघाचा देखील कॉन्फिडन्स, आत्मविश्वास हा गगनात असणार आहे. परंतु या दोन संघांमधील तुल्यबळ संघांमधील हा संघर्ष, हे रणसंग्राम निश्चितच पाहण्याजोगं राहील. चॅलेंजिंग टार्गेट नॉकआउट मॅचमध्ये मित्रांनो आपण नेहमीच पाहत असतो की प्रथम मी प्रेक्षकांना विनंती करेन, जे गेट समोर आमचे प्रेक्षक आहेत, प्रेक्षक वर्गाला विनंती असेल की आपण थोडंसं मागे व्हा. त्या ठिकाणी बाउंड्री लाईन आहे, त्या बाउंड्री लाईनच्या पाठीमागे उभं राहून या संपूर्ण स्पर्धेचा आनंद घ्या. तर ओनर आणि मॅनेजर विरोधात आपल्याला गोराई स्टार्स, मी तर म्हणेन गोराई स्टार्स आहेत हे सर्व खेळाडू, जे आपल्याला मैदानाच्या आतमध्ये खेळताना पाहायला मिळेल. सामना केवळ 4 षटकांचा असेल याची देखील नोंद घ्या. आणि गोराई 11 अर्थातच गोराई स्टार्स म्हणून मंदार देसाई याचा आयकॉन म्हणून आपल्याला खेळताना पाहायला मिळणार आहेत. चला चला गोराई 11 आपली एक्साइटमेंट आम्ही समजू शकतो, परंतु चालू सामन्याकडे वळतोय. लक्ष आहे 64 धावसंख्येचं. गोलंदाजी मार्कवरून गोलंदाज सज्ज. पहिल्या चेंडूवरती एक चांगला स्लॉक स्वीप पाहायला मिळतोय. मिड विकेट झोन मध्ये चेंडू ट्रॅव्हल होताना आपण पाहतोय. चांगल्या प्रकारे हा अलंग कापेट चेंडू जवळजवळ गवताला आग लावत गेलाय. बाउंड्री लाईनच्या बाहेर 4 धावांसाठी चौकार. डीजे थँक्यू डीजे. नंतर देऊया आपण त्रास. तत्पूर्वी मैदानात पुन्हा एकदा वळूया. सुरुवात कराने सुधीरने ज्या ठिकाणी मागील इनिंग संपुष्टात आणली होती तिथूनच सुरुवात. या वेगवान क्विकर वन पाहायला मिळाला. वेग आणि वेग केवळ या चेंडूवरती निमिषचा पाहतोय आपण. निमिष अंडर 19 असेल, अंडर 23 मुंबई संघाकडून देखील खेळलाय. लेदर बॉलचं क्रिकेट असेल अथवा टेनिस बॉलचं क्रिकेट, दोघांमध्येही तेवढाच निष्णात असणारा हा खेळाडू. आणि त्याचमुळे काय होईना आपण पाहिलं साखळी फेरीतील 3 सामने 3 विजय, कर्णधार देखील आणि 3 सामन्यांमध्ये प्लेअर ऑफ द मॅच. यावेळी अपील पाहायला मिळते. या अपीलमध्ये उत्साह तितका पाहायला मिळाला, पण जेवढा विश्वास आवश्यक असतो तो पाहायला मिळत नाहीये. दरम्यान मी विनंती करतोय, जे प्रेक्षक वर्ग आहे आमचा, जे जॉगर्स आहेत, जॉगिंग करतायत, जे ट्रॅकवरती जॉगिंग करतायत, चालतायत, वॉक करतायत, त्यांना विनंती आहे आमची. सिनियर सिटीजन आपल्याला देखील विनंती आहे. मैदानात रोज क्रिकेट पब्लिक तेवढी खेळत नाही. आज एक मोठी स्पर्धा आपल्याच गोराईकरांनी केली आपल्याच खेळाडूंसाठी, तर थोडं सहकार्य करा आणि बाउंड्री लाईनच्या पाठीमागे व्हा. यावेळी पुन्हा एकदा मोठा फटका खेळायचा प्रयत्न, तितक्या चांगल्या प्रकारे बॅटच्या पट्ट्यात येत नाही चेंडू. डीप स्क्वेअर लेग रिजन मध्ये हलकासा फाईन खेळला गेलेला चेंडू आपल्याला पाहायला मिळतोय. क्षेत्ररक्षक त्वरेने येत आहेत, चेंडूची फेक करतील, तद्वार एकेरी धाव पूर्ण. मित्रांनो, नुकताच प्रशांतने उल्लेख केला 63 आकडा कुठेतरी आर्यन 11 संघासाठी बराचसा सकारात्मक आणि लकी राहिलाय, परंतु सुदैवी असणारा हा आकडा यावेळी निमेश आणि त्याची टीम अर्थातच
आपण पाहतोय गोराई किंग संघ कशा प्रकारे डिफेंड करतं हे देखील पाहणं महत्त्वाचं. आत्तापर्यंतचा जर पूर्ण या संपूर्ण स्पर्धेचा आढावा घ्यायचा झाला तर गोराई किंग प्रथमतःच मैदानात प्रथम फलंदाजी करताना पाहायला मिळाली. अन्यथा तिन्ही सामन्यांमध्ये चेस त्यांनी केलाय, तो देखील 65 त्याच्या वरच्या लक्ष्याचा देखील सक्सेसफुली. चांगल्या प्रकारे चेंडूला कट केलंय, वाट पाहिली, लाईनमध्ये आले. अंतिम क्षणी अगदी बॅटचा फेस ओपन करत असताना टुवर्ड्स दी पॉईंट रिजन चेंडूला केवळ दिशा दिली आणि एक धाव पूर्ण करत असताना इथे मात्र धाव फलक जाईल तो 6 या धावसंख्येवरती. 6 रन्स ऑन दी स्कोर कार्ड. सहा धाव फलकावरती आपण पाहतोय विदाऊट एनी लॉस. एक चांगली जमेची बाजू. आर्यन 11 संघाची धावत तेवढे आलेले नाहीयेत, परंतु निश्चितच विकेट देखील गमावलेली नाहीये. निमेश पुन्हा एकदा अराउंड द विकेट. शॉर्टआर्म पूल केला जातो, ज्याला आपण शॉर्टआर्म शॅप देखील म्हणू शकतो. बॅट बाउन्स डीपमध्ये खेळाडू आहेत. पुष्करला आपण त्या ठिकाणी पाहतोय त्वरेने येत आहे. चेंडूवरती कोणतीही रिस्क घेतली नाहीये पुष्करच्या अगेन्स्ट, कारण की पुष्करचा थ्रो हा खूप चांगल्या प्रकारचा आहे, पॉवरफुल आहे. हे सर्वच जण ज्ञात आहेत एकमेकांच्या स्ट्रॉंग आणि वीक पॉईंटचं. त्यामुळे निश्चितच षटक क्रमांक इथे पहिलं समाप्त होत आहे. पहिल्या षटकाच्या अंतिम धावसंख्या धावफलकावरती टीम आर्यन 11 संघाच्या माध्यमातून लगावण्यात आली आहे ती 7 धावा विदाऊट एनी लॉस. प्लीज आता बोलू नका, थाला फॉर रिझन. डीजे. थँक्यू. रणनीतीमध्ये हलकासा बदल पाहायला मिळतोय. निमिषने आता मात्र आमंत्रित केले पुष्करला. आतापर्यंतच्या झालेल्या सामन्यांमध्ये पाहायचं झालं तर तिसऱ्या किंवा चौथ्या षटकांमध्ये पुष्करला नेहमी आमंत्रित केलं जायचं, परंतु यावेळी अटॅकमध्ये खूप लवकर आले जाते. अर्थातच लेफ्ट हँडर गोलंदाज आहे पुष्कर. 2 राईट हँडर समोर पाहायला मिळत आहेत. चांगली रणनीती, चांगला वेगवान चेंडू, हलकासा शॉट ऑफ लेंथ चेंडू हा पिच केलेला आपल्याला पाहायला मिळाला. अधिक वेगाने गेलाय, ज्याला आर्म डिलिव्हरी आपण म्हणू शकतो, संबोधतो ज्याला. ज्या चेंडूला वळण देण्याचा प्रयत्न असतो परंतु वेगाने चेंडूला हाताळण्याचा प्रयत्न असतो, त्यात सक्सेसफुल झाले, यशस्वी झाले. डॉट बॉलने सुरुवात केली पुष्करने. ज्याप्रमाणे पुष्करने प्रत्येक सामन्यामध्ये तिसऱ्या चौथ्या षटकानंतर षटकांच्या दरम्यान मिडल ओव्हर्समध्ये पुश केलं होतं आपल्या संघाला, त्याचप्रमाणे आता मात्र त्या पुशची आवश्यकता असेल. सेट केलाय टोन निमिषने, केवळ कॅरी करायचं मोमेंटम. पुन्हा एकदा मोठा फटका येतोय यावी. स्वीट साऊंड फ्रॉम द बॅट अँड बॉल गोज बियॉन्ड द बाउंड्री लाईन. इट्स अ ह्यूज हिट. 6. सामाजिक सेवा संस्थेचे सर्वे सर्वा आणि माजी नगरसेवक या संपूर्ण विभागाचे खऱ्या अर्थाने भाग्यविधाते सन्माननीय शिवानंद शेट्टी साहेब यांचा आम्ही विशेष आभार व्यक्त करणार आहोत. ज्या प्रकारची नामित संधी आणि क्रीडा रसिकांसाठी ही 2 दिवसांची खमंग मेजवानी त्यांच्या माध्यमातून पाहायला मिळते. नुकतंच मित्रांनो आपल्या डीजे शफीक यांनी गाणं लावलं होतं ज्यामध्ये उल्लेख होता राडा. करूया राडा. तोच राडा आज सायंकाळच्या सत्रामध्ये तुम्ही आम्ही सर्वच जण करणार आहोत. ज्या प्रकारचा स्कोर कार्ड पाहायला मिळाला ना मित्रांनो, भारतीय संघ हा सामना जिंकेल याच्या आशा जास्त आहेत, त्यामुळे तो राडा आपण जरूर करणार आहोत. यावेळी मोठा फटका खेळायचा प्रयत्न. पुन्हा एकदा चेंडू हवेत आहे. क्षेत्ररक्षक चेंडू खाली येत आहेत. यस नो करत असताना आपण पाहतो कॅच झालाय ड्रॉप. जजमेंट चुकला इथे.
जज करू शकलेले नाही आहेत. कॉलिंगमध्ये त्या ठिकाणी मिसकम्युनिकेशन पाहायला मिळालं आणि एक मोठा फटका, मोठा मासा गळ्याला लागता लागता इथे राहिलाय सुधीर. जो सुधीर अँकर ठरला होता मागील सामन्याचा, जो हुकमाचा एक्का ठरला होता, तो सुधीर इथे मात्र निश्चितच आपण पाहतो ज्याला जीवनदान मिळत आहे. या 2 धावांसहित धावफलक जातो त्यावेळी 17 या धावसंख्येवरती अजूनही 20 चेंडूंचा खेळ शिल्लक असेल. 47 धावांचं ते लक्ष असणार आहे टीम आर्यन 11 संघासमोर. पुष्कर पुन्हा एकदा वन मोर टाइम. यावेळी मात्र स्टँड अँड डिलिव्हर. व्हाट अ हिट. चेंडू जाईल सरळ सीमारेषा पार. थँक्यू डीजे. किसने 6 मारा पता है क्या पब्लिक? पप्पा. पप्पा ने मारा है, न्यूजीलैंड के पप्पा ने. चला मित्रांनो, दोन्ही स्पर्धेचा आनंद घेऊया. एका ठिकाणी चॅम्पियन्स ट्रॉफी षटकाराने सुरुवात केली आहे हिटमॅनने, आपल्या बोरिवलीच्या सुपुत्राने. तर दुसऱ्या बाजूला मैदानाच्या आतमध्ये सुधीर आणि सुमित सुरेख आणि सुमधुर अशी फलंदाजी करताना पाहायला मिळत आहे. षटकार आलाय. धावसंख्या धावफलक होती 23. यावेळी चांगला फटका पाहायला मिळतो. बॅकफूट वरती आले तर अगदी ऐटीत खेळला गेलेला स्ट्रोक. वन बाउंड चेंडू जाईल सीमा पार. एक दर्जेदार चौकार. थँक्यू डीजे. धन्यवाद मित्रांनो. विद्युत जोत देखील सुरू झालाय. ट्वायलाइट पिरियड जसा मी उल्लेख करत होतो, ज्या ठिकाणी सूर्यप्रकाश तितका नसतो, थोडासा अर्धवट असतो, आणि या प्रकाशात देखील उत्तम क्रिकेट आपल्याला पाहायला मिळालं. या कंडिशनला देखील अडॅप्ट केलं यावी सुमित आणि सुधीर यांनी. 4 चेंडू फेस केलेत आतापर्यंत. 12 धावा सुमितच्या बॅटमधून आपल्याला पाहायला मिळाला, जो स्ट्रायकिंग एंडला आहे. निमिषवरती देखील हल्ला चढवलेला आपण पाहतोय. बॉटमहँडचा चांगला उपयोग केला जातो. अक्षरशः खोदून काढला गेलेला चेंडू नॉन स्ट्रायकिंग एंडला जरूर संधी होती, परंतु या संधीचं सोनं होऊ शकलेलं नाहीये. डायरेक्ट हिट झाला सुद्धा कदाचित या ठिकाणी क्लोज कॉल पाहायला मिळाला असता, परंतु एक धाव होते पूर्ण. एका धावेने धावफलक पुढे सरसावताना पाहायला मिळेल. मागचा मॅचचा प्लेअर ऑफ द मॅच सुधीर. स्ट्रायकिंग एंडला फुल टॉस आणि या फुल टॉसला कन्वर्ट करण्याचा केला प्रयत्न. यावेळी या संधीला पुन्हा एकदा गमावलंय. दॅट्स नॉट एक्सपेक्टेड फ्रॉम यू जेंटलमॅन. हे निश्चितच सांगितलं जाईल. धावसंख्या धावफलकावरती नो साठी रेफर केलाय. बीमरचा अनुभव असेल.
इट्स नो बॉल ओव्हर दी वेस्ट साइड. हा नो बॉल कॉल केला जातोय तिसऱ्या पंचांच्या माध्यमातून अर्थातच. आणि या चेंडूवरती नो प्लस आपण पाहतोय. एक धाव घेतलेली आहे, 2 धावा. चला, नो बॉल असल्यामुळे पुढील चेंडू असणार आहे तो फ्री हिट. मित्रांनो उघडा डोळे, पहा नीट, पुढील चेंडू फ्री हिट. या फ्री हिट वरती आक्रमण केलाय वाईड लॉंग क्षेत्रामध्ये. क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी आहेत, जरूर प्रयत्न करतील परंतु चेंडू जातोय दणदण करत सीमा पार. मिळतोय या चेंडूवरती देखील अफलातून चौकार. थँक्यू डीजे.
57 धावा मित्रांनो. आता मात्र विजय अगदी दृष्टिक्षेपात येऊन ठेपलेला पाहायला मिळतोय. ते फायनलचे प्रवेशद्वार, ती मेगा फायनलची तिकीट जवळ हातात येऊन पडली आहे. शेवटचा चेंडू या षटकातील 7 धावांची आवश्यकता विजयासाठी आणि 7 मधील 6 वसूल. षटकाराची हॅट्रिक मालिका कंप्लीट करताना सुमित. मित्रांनो केवळ एका धावेची आवश्यकता विजयासाठी. तर दीक्षांत यादव यांच्याकडून या ठिकाणी सुधीरच्या या खेळीसाठी, सुमितच्या या खेळीसाठी 1000 रुपयांचं पारितोषिक घोषित केलं जात आहे. अफलातून खेळी आणि ती विजयी धाव येईल का? टॉप एज चेंडू हवेत आणि ही विजयी धाव घेत RN11 ठरतोय या गोराई प्रीमियर लीग पर्व पहिल्याचा वहिला मेगा फायनलिस्ट. मित्रांनो आपल्या नियमाप्रमाणे हस्तांदोलन करतच बाहेर यायचं आहे. मनपूर्वक अभिनंदन. हा विजय रथ रोखलाय तो गोराई किंग संघाचा, परंतु कुठेतरी गोराई किंग संघाचा खऱ्या अर्थाने जो वाघ होता तो वाघ थोडासा जखमी झाला आणि त्याचा फायदा इथे मात्र मिळताना पाहायला मिळतो तो RN11 संघाने. परंतु RN11 संघाचं देखील कौतुक करावं लागेल. पॅट्रिक असेल, सुधीर असेल, सुमित असेल, अफलातून खेळ. अभिनंदन आणि अभिनंदन, मनपूर्वक अभिनंदन संपूर्ण संघाचा आम्ही या ठिकाणी करणार आहोत. यानंतर लगेचच पाहणार आहोत मित्रांनो आपल्या प्रेक्षणीय सामन्याकडे, ज्याच्याकडे असणार आहे तुम्हा सर्वांच्याच नजरा. गोराईकरांचा हा विशेष प्रेक्षणीय सामना, ज्यामध्ये तुम्हा सर्वांचे लाडके खेळाडू खेळताना पाहायला मिळतील. गोराईतले स्टार्स आपण पाहणार आहोत. त्यांच्या विरोधात आमचे ओनर आणि मॅनेजर या संपूर्ण स्पर्धेतील आपल्याला पाहायला मिळतील. विजयाची क्षणचित्र आहेत. अशीच विजयाची क्षणचित्र आपण पाहणार आहोत मित्रांनो आज रात्रीच्या सत्रामध्ये भारतीय संघाच्या कोटासोबत, जिथे रोहित शर्मा अजूनही खेळपट्टीवरती खूप चांगल्या प्रकारे खेळतोय.